तर मी 60 दिवसानं तुरीला इमॅझॅथायपर 10% प्लस क्विझॉल्फॉस म्हणजे थोडक्यात टार्गा सुपर. तर इमॅझॅथायपर 10% 30-35 मिली आणि टार्गा सुपर 30-35 मिली म्हणजे थोडक्यात 40-40 मिलीनं घेतले. आणि पूर्ण हे माझं 2.5 एकर क्षेत्र आहे. तुम्ही पाहू शकता की मागं असं वाटलं की आता तूर माझ्या हातातनं जाते, कारण की गवत प्रचंड उगवलं होतं. पण ह्याचा रिझल्ट मला असा मिळाला की पूर्ण कंट्रोल मिळाला. त्यात बेलिंगा होता, बरीच गवतं होती, तर ते सर्व गवती जळून गेली. व विदाऊट एकही माणूस मजूर न लावता मी तुरीवर आणि सोयाबीनवर औषधं तेच मारलं. फक्त ह्याचा फायदा असा झाला की कोण म्हटलं की सोयाबीनची फुलगळ होऊ शकते, पण काही तसं झालं नाही. सोयाबीनला धक्का लागला नाही. तरी माझ्या शेतकरी मित्रांनो, तुम्ही बारकाईने विचार पाका की एकही मजूर न लावता फक्त आपण तणनाशकाच्या नादानं हे आपण कंट्रोल करू शकतो. तुम्ही बारकाईने पहा. तर मी तुम्हाला सगळे एकच सुरीने दाखवलं, सगळी दाखवतो की बघा तुरी फक्त तूर दिसायला लागली व खालच्या त्या बेडमधलं गवत पूर्ण जळून गेलं. तर सर्व शेतकऱ्यांनी अशा तंत्रज्ञान, इथं बिलिंगासुद्धा ढिला पडलेला आहे. अशा पद्धतीनं कुणाला काही 60-65 दिवसांनी 70 दिवसांनी ज्या मेन अडचणी येतात, हे बघा ह्यात प्रचंड गवत होतं पण हे सगळं जळून गेलेलं आहे आणि एकसारखी तूर दिसलेली आहे. साधारण 65 दिवसाचा हा प्लॉट आहे. तुम्ही बारकाईने पाहा का, हे गवत इतकं जबरदस्त होतं पण सगळं आज 6-7 दिवस झाले ढिलं पडायला लागलेलं आहे, जळून जायला लागलेलं आहे. आता तुम्हाला जवळनं दाखवतो. हे बघा इथं बिलिंगा वगैरे प्रचंड होता, फक्त आता तूर दिसते आणि ते सर्व जळाले आहे. तर कुणाला काय अडचण आल्यास त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा, व्हॉट्सअप नंबर लिहून घ्यावा किंवा मला कमेंट करावं. आणि तूर प्लस सोयाबीनला 60-70 दिवसांनी कोणतं तणनाशक फवारावं ह्याचा कुणीही मला एकही व्हिडिओ दिसला नाही यूट्यूबला. सगळ्यांनी प्री इमर्जन्सी आणि पोस्ट इमर्जन्सी एवढी 2च व्हिडिओ टाकले. तर ह्या संधीचा पूर्ण सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा.